नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे कोपरगाव शहरातील विविध भागांमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण वाढलं आहे। यामुळे साथीचे आजार पसरू नयेत याकरिता माजी आमदार अशोक काळे यांच्या सूचनेवरून युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरामध्ये स्वच्छता अभियान आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे। या फवारणीकरिता प्रत्येक प्रभागामध्ये एक औषध फवारणी यंत्र, एक ट्रॅक्टर आणि 20 सफाई कामगारांचे पथक अशी टीम तयार करण्यात आली आहे। या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाचे चेअरमन, युवा नेते आशुतोष काळे आणि जनविकास आघाडीचे सचिव विजयराव आढाव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। गोदावरीचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आणि म्हणून गोदावरीच्या काठावर असलेले सर्व वसतिगृहामध्ये बाकीचा शहराच्या कडील परिसर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि हे पाणी ओसरल्यानंतर ते औषध फवारणी करण्याची गरज होती। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना याच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये ठिकठिकाणी जिथे असं आजाराचं काही डास असतील त्या ठिकाणी त्यांचं वावर होऊ शकतो अशा ठिकाणी औषध फवारणी करण्याचं ठरवलेलं आहे। याचा अर्थ शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सौजन्याने कोपरगाव शहरामध्ये औषध फवारणीचा कार्यक्रम आमचे युवा नेते आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे। 3 दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये जो महापूर आला त्याची सगळ्यात पहिली दखल युवा नेते आशुतोष दादा काळे यांनी घेतली व पूर येण्याच्या अगोदरच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गाड्या देऊन ज्या ज्या भागात पाणी साचतं मागचा जो अनुभव होता त्या भागामधील लोकांना स्थलांतर केलं, त्यांची शाळेमध्ये रवानगी केली, त्यांची जेवणाची व्यवस्था केली। राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने त्या सर्व लोकांना औषधोपचार करण्यात आले आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे नेते माजी आमदार अशोकदादा काळे, युवा नेते आशुतोषदादा काळे हे कायम कोपरगाव शहराच्या मदतीला असेच धावून येतात। सन 2006 साली जो पूर आला होता तेव्हाही कारखान्याच्या वतीने आमदार अशोकदादा काळे यांनी अशा पद्धतीची मदत केली होती, त्याची आठवण आजही लोकांना आहे। तशीच मदत आशुतोषदादा काळे यांनी केली। आता पूर ओसरलेला आहे, पूर ओसरल्यानंतर जे साथीचे आजार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे कोपरगावात लोकांना झालेले आहेत आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलच्या वतीने औषधोपचार करण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साथी आलेल्या आहेत। बरेच लोक आजारी पडलेत, ती साथ दूर व्हावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, औषध फवारणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे। आम्ही कोपरगाव नगर परिषदेला परवा आव्हान केलं होतं का ही साथ येण्याच्या अगोदरच आपण औषधाची फवारणी आणि कचरा उचलण्याची, घाण उचलण्याची सुरुवात करा, परंतु नगरपालिकेने त्याची आत्तापर्यंत दखल घेतली नाही। आमच्या मागणीची दखल आमचे युवा नेते आशुतोषदादा काळे यांनी घेतली, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे युवा नेते आशुतोष काळे, दीपकराव साळुंके, संदीप वरपे, सुनील गंगुले, विजयराव आढाव, फकीर महम्मद कुरेशी, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सागर लकारे, चंद्रशेखर मस्के, अशोक आव्हाटे, डॉक्टर तुषार गलांडे, दिनकर खरे, राजेंद्र खैरनार, आनंद जगताप, लक्ष्मण सताळे, वीरेन बोरावके, पिनू सातळकर, नितीन साबळे, शंकर घोडेराव, जावेद शेख, रवींद्र राऊत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।